पत्रकार परिषद सुरू आहे सध्या पुण्यामध्ये, अनिल देशमुख, बघूया ते काय म्हणतात। त्याच्यामध्ये अंतिम रिपोर्ट सीबीआयचा काय आहे त्याच्यासाठी सर्व त्याची वाट पाहत आहेत। आमची सुद्धा सीबीआयला विनंती आहे की लवकरात लवकर हा जर रिपोर्ट त्यांनी संपूर्ण चौकशी करून जाहीर केला तर खरोखरच सुशांत सिंगची हत्या होती की आत्महत्या होती ते सर्व ऑफिशियली सीबीआयच्या रिपोर्टमध्ये बाहेर लवकरात लवकर येईल अशी आशा त्यानिमित्तानं इथे व्यक्त करतो। पण हे करत असताना आपल्याला ही कल्पना आहे की मधल्या काळामध्ये एक USA ची युनिव्हर्सिटी आहे, मिशिगन युनिव्हर्सिटी USA, त्यांनी सुद्धा या संपूर्ण सुशांत सिंगच्या या 3-4 महिन्याची संपूर्ण याचा रिव्ह्यू घेतला आणि त्या युनिव्हर्सिटीने USAच्या नामवंत युनिव्हर्सिटीने एक रिपोर्ट त्यानिमित्तानं प्रसिद्ध केलेला आहे। त्याची कॉपी मी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवतो। पण याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सुशांत सिंग राजपूत स्टडी रिव्हेल्स BJP हँड इन हायपिंग दी कॉन्स्पिरसी थिअरी। म्हणजे या संपूर्ण सुशांत सिंगच्या केसमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 3-4 महिन्यापासून ही संपूर्ण स्टोरी हाईप करण्यात आली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, त्याचबरोबर काही चॅनलचे सुद्धा त्याच्यामध्ये नाव आहे, टाइम्स नाव आणि रिपब्लिकन चॅनलचे सुद्धा त्याच्यामध्ये नाव आहे। संपूर्ण रिपोर्ट हा जो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षाने हे संपूर्ण प्रकरण एका वेगळ्या दिशेने नेलं, ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम त्यानिमित्तानं एका राष्ट्रीय पक्षाने केलेलं आहे। आणि अशा प्रकारची सुपारी ज्या पक्षाने उचलली होती अशा पद्धतीचं आपण गेल्या 3-4 महिन्यापासून संपूर्ण पाहत आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्यासाप देण्याचं काम, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसाला सुद्धा बदनाम करण्याचं काम गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं। महाराष्ट्र पोलिसला माफिया म्हणण्यापर्यंत काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मदत गेली। आणि या संपूर्ण केसमध्ये आपल्याला कल्पना आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्या जजमेंटमध्ये म्हटलं होतं की मुंबई पोलिसांनी जो तपास केला आहे अतिशय प्रोफेशनली आणि अतिशय योग्य दिशेने तपास केला आहे, असं सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा जजमेंटमध्ये असताना महाराष्ट्र पोलिसला बदनाम करण्याचं काम त्यानिमित्तानं केलं गेलं। आणि त्याच्यातही अतिशय दुःखाची गोष्ट आहे की ज्यांनी 5 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, मुंबई पोलिसाचं नेतृत्व केलं, महाराष्ट्र पोलिसांचं नेतृत्व केलं, ते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे की मुंबई पोलिसाचा तपास योग्य दिशेने नव्हता आणि मुंबई पोलिसांनी ठीक तपास केला नाही असं त्यांचं वक्तव्यसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे, सर्व मीडियावरती आहे। अशा पद्धतीनं एका वरिष्ठ ज्यांनी महाराष्ट्राला 5 वर्ष नेतृत्व दिलं अशा व्यक्तीच्या तोंडूनसुद्धा इथे आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या युद्धाशी युद्ध लढत होता आणि या अशा कोरोनामध्ये युद्ध लढत असताना महाराष्ट्र विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं गेलं आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यांचं वास्तव्य महाराष्ट्रात आहे पण आहे बाहेरच्या राज्यामधले अशा कठपुतलीचा सुद्धा त्यानिमित्तानं आपल्या तालावर नाचवण्याचं काम सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून झालं आहे, ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्यानिमित्तानं बदनाम झालेला आहे। त्याच्यामुळे आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझे 2च प्रश्न आहेत की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, मुंबई पोलिसला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा मला त्यांना प्रश्न आहे। आणि त्यांनी जर महाराष्ट्राच्या जनतेची जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही अशा पद्धतीचे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे। आणि त्याचबरोबर बिहारमधले जे पोलीस प्रमुख होते गुप्तेश्वरजी पांडे DGP, ते आता मधल्या काळामध्ये आता त्यांनी राजीनामा देऊन आता निवडणूक लढतायत
आता मला एक समजत नाही की बिहारमधून ते निवडणूक लढत आहेत. महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आता बिहारचे प्रभारी आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या गुप्तेश्वर पांडे ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, ज्यांनी मुंबई पोलिसाची बदनामी केली, त्याच्या प्रचाराला आता तिथे बिहारला जाणार का, हा सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसाला ज्या पद्धतीने बदनाम करण्याचं काम ज्या पद्धतीने झालं आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या सायबर क्राईमच्या माध्यमातून ज्या मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 3-4 महिन्यामध्ये काम केलं, त्या सोशल मीडियाच्या माध्यमात आमच्या क्राईमच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सायबर क्राईमच्या माध्यमातून या संपूर्ण बाबीचा तपास त्या निमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. हे संपूर्ण या रिपोर्टमध्ये मी तुम्हाला पाठवतो. या रिपोर्टमध्ये कोणत्या पक्षाचं नावसुद्धा दिलं आहे, जे वाचून दाखवलं मी आता. ते संपूर्ण रिपोर्टमध्ये सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत. सर आपण जे कठपुतली म्हणाला ती कोण आहे? सर आपण कठपुतली म्हणाला ती कोण आहे? यदू आहे का? आपल्याला सर्वांना आप सभी को पता है कि हाल ही में कुछ दिन पहले एम्स के डॉक्टर सुधीर गुप्ता, इनका जो 7 सीनियर स्पेशलिस्ट का जो पैनल था, उनका रिपोर्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारा और प्रेस मीडिया द्वारा जनता के सामने आया है. उसी प्रकार मुंबई का कुपर हॉस्पिटल का जो फॉरेंसिक रिपोर्ट है, जिसमें 5 सीनियर डॉक्टर जो एक्सपर्ट थे, उनका फॉरेंसिक रिपोर्ट भी कुछ महीने पहले जनता के सामने आया है. तो ये एम्स का रिपोर्ट और कुपर हॉस्पिटल का रिपोर्ट देखते हुए जो बातें जो सामने आई है कि हत्या है या आत्महत्या है, उसके बारे में जल्द से जल्द सीबीआई ने उनका जो फाइनल रिपोर्ट है, वो रिपोर्ट का पूरा महाराष्ट्र, पूरा भारत बेसब्री से इंतज़ार कर रहा है कि सीबीआई ने उनका रिपोर्ट जल्द से जल्द देना चाहिए. ऐसी हमारी उनको विनती है. उसी प्रकार जिस प्रकार से ये पूरा सुशांत सिंह का केस जिस प्रकार से एक पॉलिटिकल पार्टी ने हैंडल किया गया, उसके बारे में अमेरिका की एक यूनिवर्सिटी है, मिचिगन यूनिवर्सिटी, उन्होंने इसकी पूरी उसका रिव्यू लिया था और उनका एक रिपोर्ट सामने आया है अमेरिकन मिचिगन यूनिवर्सिटी का. और वो रिपोर्ट में उन्होंने बोला है कि सुशांत सिंह राजपूत स्टडी रिवेल्स बीजेपी हैंड इन हाइपिंग कॉन्स्पिरेसी थियरी. इसमें एक पार्टी के ऊपर बीजेपी के ऊपर उन्होंने दोषारोप किया है. और आपको सभी को पता है कि छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को बदनाम करने का काम एक पार्टी ने यहाँ पे किया है. महाराष्ट्र की अस्मिता को ठेस पहुँचाने का काम इस पॉलिटिकल पार्टी द्वारा हुआ है. ये बहुत दुख की बात है. उसी प्रकार मुंबई पुलिस को भी बदनाम करने का काम गए 3-4 महीने में काफ़ी जोरों में कुछ पार्टियों ने किया. इसकी भी जानकारी सब जनता को है. मुझे एक बात का बड़ा ताजुब है कि माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, जिन्होंने महाराष्ट्र को 5 साल नेतृत्व दिया, महाराष्ट्र की पुलिस की बागडोर उन्होंने संभाली, उनका एक बयान बीच में आया था कि महाराष्ट्र पुलिस या मुंबई पुलिस ने सुशांत सिंह केस का ठीक से तपास नहीं किया, उनके तपास की दिशा ठीक नहीं थी, ऐसा बयान माननीय देवेंद्र फडणवीस जी का आया था. हालांकि हकीकत ऐसी है कि सुप्रीम कोर्ट ने जो मुंबई पुलिस ने जो इन्वेस्टिगेशन किया, उसके बारे में मुंबई पुलिस ने बड़ा प्रोफेशनली इन्वेस्टिगेशन किया और अच्छी तरीके से इन्वेस्टिगेशन किया, ऐसा ऑब्जर्वेशन सुप्रीम कोर्ट के जजमेंट में है. उसके बावजूद मुंबई पुलिस को बदनाम करने का काम यहाँ पे किया गया. आपको पता है कि पूरे महाराष्ट्र में कोरोना के परिस्थिति से पूरा महाराष्ट्र जूझ रहा है.
ऐसे परिस्थिति में इस प्रकार की ओछी राजनीति करना, पूरा महाराष्ट्र बड़े जद्दोजहद से इस कोरोना की लड़ाई में लड़ रहा था। उस दौरान महाराष्ट्र को बदनाम करने का काम, मुंबई पुलिस को बदनाम करने का काम, कुछ जगह तो आपको पता है कि महाराष्ट्र में रहने वाली है और सभी बाहर के कुछ कठपुतलियों को यहाँ पे भारतीय जनता पार्टी के इशारों पे नचाया गया। उन्होंने भी किस प्रकार से महाराष्ट्र की बदनामी की, किस प्रकार से मुंबई पुलिस की बदनामी की, इसकी भी जानकारी आपको है। बिहार का चुनाव देखते हुए इसका राजकीय लाभ किस प्रकार से मिलना चाहिए, उसके लिए ये बड़ा षड्यंत्र रचा गया है, ऐसा हमारा आरोप है। लेकिन मेरे इसमें दो सवाल हैं। पहला सवाल कि यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को जिन लोगों ने बदनाम किया या जिन लोगों ने बदनाम करने की साजिश या 3-4 महीने में रची, उन्होंने महाराष्ट्र के जनता की माफ़ी मांगना चाहिए। वे महाराष्ट्र की जनता की माफ़ी नहीं मांगते तो उनको महाराष्ट्र की जनता माफ़ नहीं करेगी। दूसरा सवाल, आपको पता है कि भारतीय जनता पार्टी के अलावा जो बिहार पुलिस के प्रमुख थे गुप्तेश्वर जी पांडे, अभी उन्होंने रिजाइन करके एक पार्टी ज्वाइन करके अभी चुनाव बिहार में लड़ रहे हैं। उन्होंने भी महाराष्ट्र और मुंबई पुलिस को बदनाम करने का काम किया। आज देवेंद्र फडणवीस साहब बिहार के प्रभारी है, वहाँ की चुनाव की जिम्मेवारी उनके ऊपर है। मेरा उनसे सवाल है कि गुप्तेश्वर जी पांडे जिन्होंने महाराष्ट्र को बदनाम किया, जिन्होंने मुंबई पुलिस को बदनाम किया, उनके प्रचार के लिए वो जाएंगे क्या, ये भी सवाल मेरा माननीय देवेंद्र फडणवीस साहब से है। लेकिन जो हिसाब से गए 3-4 महीने में सोशल मीडिया द्वारा या कुछ खास करके कुछ इसका जो चैनल का इसमें जिक्र है, उन्होंने 1 पॉइंट एजेंडा जो या पूरा 3-4 महीने उनका चालू था, या जिस प्रकार सोशल मीडिया द्वारा महाराष्ट्र को बदनाम करने का काम किया गया, मुंबई पुलिस को बदनाम करने का काम किया गया, उसकी भी जांच साइबर क्राइम द्वारा महाराष्ट्र शासन करेगी। सर, एक सवाल ये है कि 80,000 से ज्यादा सिंह राजपूत की मौत का फायदा उठाकर क्या राजनीतिक कार्यक्रम ये थी महाराष्ट्र सरकार गिराने की, ये कहना चाहते हैं? ऐसा है कि आपको सबको पता है कि बिहार की चुनाव बड़े जल्दी होने वाले हैं और इस बिहार की चुनाव देखते हुए राजनीति करने की बहुत बड़ी साजिश, महासाजिश, या एक बात बोलिए कि एक प्रकार की सुपारी कुछ पार्टी ने उठाई थी, उसके तहत ये पूरा काम हुआ है। ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।